एका शिक्षकाची खरी संपत्ती काय असते तर त्या शिक्षकाची विद्यार्थी ही खरी संपत्ती. आणि शिक्षकाला आनंद सगळ्यात मोठा कधी होतो, जेव्हा आपले शिष्य गुरुपेक्षा मोठे होतात तेव्हा खूप आनंद होतो. आणि तसाच आनंद आज गुरु म्हणून मला होत आहे. याचं कारण माझ्यासमोर जो माझ्या जवळ उभा आहे तो शिवाजी पवार. शिरगुप्पी या छोट्याशा खेडेगावात अतिशय सामान्य कुटुंबात जन्मलेला हा शिवाजी तब्बल 8 ते 9 वर्ष अभ्यास, चिकाटी, संयम याच्या जोरावर आज MPSC मार्फत तो महसूल विभागामध्ये अधिकारी पदावर रुजू होतोय. याचा खूप आनंद मनस्वी शिक्षक म्हणून मला होत आहे. त्यांचे कष्ट करणारे हे वडील की ज्यांनी आपल्या मुलांना अतिशय गरिबीतून शिकवलं आणि आपल्या पायावर उभं केलं. या ठिकाणी दिसतोय हा बशीर गेली 11 वर्ष भारतीय सैन्यामध्ये तो काम करत आहे. पण 11 वर्षात 3 प्रमोशन घेऊन आज आपल्या भारतीय सेना दलात इतर जे कॅडेट येत आहेत त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतोय आणि एका मोठ्या पोस्टवर आज तो काम करतो आहे. अनेक माझे विद्यार्थी जे आहेत 63ची बॅच होती, तब्बल 50 ते 55 नावं मी तोंडी सांगू शकतो. पण अनेक मुलांनी प्रवीण भिसे असेल, महेश सुळकोडे असेल, सागर माकणे असेल, चेतन चव्हाण असेल, रुबिना शिकलकर नावाची मुलगी MBBS झाली, प्राजक्ता मोरे असेल, प्राजक्ता शिंदे, मेघा कळसकर, श्रद्धा जोंधळे, अशा श्रद्धा चव्हाण, कितीतरी अशा मुलं आहेत की ज्यांनी नाव कमावलं. आणि आज त्या शिवाजीचं अभिनंदन करण्याचा योग माझ्यासारख्या माणसाला मिळाला मी माझं भाग्य समजतो. आणि त्याच्या खांद्यावर ह्या गुरुची मायेची शाल पांघरण्याचा प्रयत्न मी करतोय. आणि छोटेखानी एक भेटवस्तू त्याला माझ्याकडून मी त्याला देणार आहे. ज्या आई वडिलांचा देखील हात आहे अशा पिता पुत्राच्या खांद्यावर ही मायेची शाल पांघरत असताना निश्चितच आनंद होत आहे. खूप खूप चांगल्या प्रकारे शिवाजीने हे उत्तम कार्य केल्याबद्दल शिवाजीचा हा आदर सत्कार करताना निश्चित आनंद होत आहे. बशीर थोडे पण